नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही? चला आज मी खिचडी बनवणार आहे. त्यासाठी अगोदर आहे ना गॅस पेटवून घेतला, त्याच्यावर कुकर ठेवलं. कुकर गरम झालं आणि मी त्याच्यामध्ये तेल टाकते. आता खिचडीसाठी जे लागणारे वस्तू आहेत ते मी कांदे वगैरे, टोमॅटो आणि लसूण वगैरे कुटून घेतले. मसाला काढून ठेवलेला आहे आणि तांदूळ 1.5 ग्लास घेतलेला आहे. तेल गरम झाले, त्याच्यामध्ये आता जिरं आणि मोहरी टाकते मी. ते टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा टाकणार आहे. कांदा टाकून झाल्यानंतर मी कुटलेलं लसूण टाकून घेते. लसूण टाकून झाल्यानंतर त्याला थोडंसं चमच्याने हलवून घ्यायचं. कांदा लाल होईपर्यंत त्याला असं परतवत राहायचंय. कांदा आपला नॉर्मल लाल झालेला आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये टोमॅटो टाकते. टोमॅटो टाकून हलवून घ्यायचं. हे टोमॅटो टाकून आपले टोमॅटो पण शिजलेले आहे त्याच्यामुळे मी चटणी, मसाला आणि हळद मिक्स करून ठेवलेलं होतं ते टाकलं. ते झालं का मी तांदूळ आहे ना त्याच्यामध्ये टाकून घेतलं. तांदूळ व्यवस्थित धुवून घेतलेला होता. तांदूळ टाकून झाल्यानंतर त्याला हलवून घ्यायचं. हलवून झालं का असं व्यवस्थित 2 मिनटं हलवत राहायचं आणि मग पाणी टाकायचं. 1.5 ग्लास तांदूळ असल्या कारणाने मी 3 ग्लास त्याच्यामध्ये ना पाणी टाकलेलं आहे. चवीपुरतं मीठ टाकलं. बारीक चिरलेला कोथिंबीर टाकून घेतला. थोडंसं चम्मच टाकून हलवून घ्यायचं, त्यांना मिक्स करून घ्यायचं. आपल्या खिचडीला उकळी आल्यानंतर आहे ना कुकरचं झाकण लावून घ्यायचं. कुकरचं झाकण लावून झालेलं आहे. अशा रीतीने आपली खिचडी तयार आहे. चला मग खिचडी